कसं आपल्याला काही मिळवायचं असेल ना, तर आपल्याला आपल्या सगळ्या इमोशन बाजूला ठेवून आपल्याला आपला माइंड स्ट्रॉंग करून विचार करायला लागतो, तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. तसंच आपलं जिमचं पण आहे. कारण घरी बसून विचार करणारे भरपूर आहेत की मला ड्रीम फिजिक अशी पाहिजे, पण नंतर ते इमोशनली पण विचार करतात की जिमला गेलो की हे त्रास होईल, हा पेन होईल, पाय दुखतील, हात दुखतील, बॉडी दुखेल, मी कसं करेल, त्याच्यानंतर मला काही होईल, असे विचार करणारे भरपूर आहेत. तर हे लोक जे आहेत ना, ते इमोशनली विचार करतात. तर मित्रांनो कसं आहे, इमोशनली जो विचार करतो ना, त्याला नाही त्याची ड्रीम फिजिक भेटत, नाही काहीच भेटत. आणि हे जिमच्या बाबतीत नाही, आयुष्याच्या कोणत्याही वाटेवर तसंच असतं. म्हणून ना, इमोशनली विचार करणं सोडून द्या, जिमला या. कसं असतं, कुठली गोष्ट मिळवण्यासाठी काहीतरी आपल्याला द्यावंच लागतं, तसंच आहे. आणि जिम ही जागा अशी आहे ना, तिथे तुम्हाला सुख तर भेटेल, पण सुख भेटण्यासाठी जे कष्ट आधी करावं लागतं ना, ते करायलाच लागतं. त्यामुळे इमोशन ज्या असतील ना, त्या जरा लांबच ठेवायच्या. कारण कसं आहे, थोडं चाललं की पुढे जे आपल्याला आपलं टार्गेट एकदा अचीव झालं ना, की कसं मनाला शांती वाटते, तसंच इथे. म्हणून इमोशन वगैरे ना सगळं लांब ठेवायचं, माइंड स्ट्रॉंग बनवायचं, यायचं. आपण ठरवलंय ना आपल्याला ड्रीम फिजिक अशी बनवायची आहे, तर बनवायची, सगळ्यांना दाखवायची बनवून. तेव्हाच तुमचं, पण हे कसं, जेव्हा तुमचं माइंड स्ट्रॉंग असेल तेव्हाच होणार.